बातमी पुण्यामधून पुणे जिल्हा परिषदेवरती राष्ट्रवादीचाच अध्यक्षपदाकरता वीरधवल जगदाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जगदाळेंच्या नावाला दिलाय हिरवा कंदील। निवडणूक बिनविरोध होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। अध्यक्षपदाकरता वीरधवल जगदाळे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या नावाला हिरवा कंदील लावला। निवडणूक बिनविरोध होण्याची देखील शक्यता आहे। पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचाच अध्यक्ष बसेल अशा पद्धतीची स्थिती आता पुण्यामध्ये निर्माण झाली आहे आणि या अध्यक्षपदाकरता वीरधवल जगदाळे यांच्या नावाची निश्चिती झाल्याचं देखील समोर येत आहे। ही निवडणूक बिनविरोध होण्याची देखील चर्चा आहे। अजित पवारांच्या विमान अपघाती निधनानंतर अनेक ठिकाणी राष्ट्रवादीला खूप चांगल्या पद्धतीची साथ मिळाली आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी रोहन कदम आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत। रोहन, पुण्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाची ही निवडणूक आहे, मात्र राष्ट्रवादीचाच अध्यक्ष बसेल अशा पद्धतीची स्थिती आहे। आपल्याकडे असलेली माहिती काय? अगदी बरोबर आहे। खरं तर आता जवळपास निश्चित झालं आहे की राष्ट्रवादीचे जे वीरधवल जगदाळे दौंड तालुक्याचे नेते आहेत त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेलं होतं आणि त्यांनी जो आहे तो काही वेळापूर्वी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीचा उमेदवारी अर्ज देखील भरलेला जो आहे तो पाहायला मिळत होता आणि आता 1 वाजून गेलेला आहे आणि 1 वाजेपर्यंतच उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती। वीरधवल जगदाळे यांच्या समोरचे कुठल्याही प्रकारचा अर्ज जो आहे तो विरोधकांकडून आलेला नाहीये आणि संख्याबळ देखील राष्ट्रवादी काँग्रेसचं जे आहे ते मोठं पाहायला मिळत आहे। त्यामुळे जवळपास आता वीरधवल जगदाळे हे पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। तर विवेक वळसे पाटील जे की आंबेगाव तालुक्याचे नेते आहेत आणि त्यांच्यावरती देखील उपाध्यक्षपदाची वर्णी जी आहे ती लागलेली पाहायला मिळते। स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बंद लिफाफ्यामधून या सगळ्यांची नावं जी आहेत ती पाठवलेली होती आणि त्यानंतर यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना ज्या आहेत त्या पक्षातील नेत्यांनी दिलेले होते। त्यानंतर सकाळी पक्ष कार्यालयातून निघून वीरधवल जगदाळे असतील किंवा विवेक वळसे पाटील असतील या दोन्ही नेत्यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या या प्रांगणामध्ये येऊन ऑफिसमध्ये जाऊन जे आहे ते उमेदवारी अर्ज भरलेले पाहायला मिळाले आणि आता 1 वाजून गेलेला आहे। समोर जे आहेत ते कुठल्याही विरोधातले उमेदवारी अर्ज नाहीत। त्यामुळे आता पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वीरधवल जगदाळे असतील तर उपाध्यक्षपदी विवेक वळसे पाटील असतील। नक्कीच धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता। बोलते पुढल्या बातमीकडे। रासपचे नेते महादेव जानकर काँग्रेस प्रदेशाच्या भेटीला पोहोचले। जानकर आणि सपकाळ यांच्यामध्ये गांधी भवन या ठिकाणी भेट झाली। पोटनिवडणुकी संदर्भामध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये